आता सगळ्यात अगोदर अपूर्णांकाचे प्रकार घेऊ आपण, ठीक आहे. अपूर्णांकाचा प्रकार जर म्हणलं तर एक असतो व्यवहारी अपूर्णांक, एक असतो व्यवहारी अपूर्णांक, ठीक आहे. कोणता आहे? व्यवहारी अपूर्णांक. आणि दुसरा म्हणलं तर कोणता? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक आपण ज्याला डेसिमल म्हणतो ना, दशांश अपूर्णांक. आता हे दोन अपूर्णांक आहेत, एक आहे व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांक, ठीक आहे. आता आपण अगोदर बघू व्यवहारी अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक आपण नंतर बघू, ठीक आहे. तर आता आपण बघू अगोदर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे जो तुम्ही अपूर्णांक बघता जसं 2/3 अंश आणि छेद असतो ना, तर व्यवहारी अपूर्णांक आपण दोन प्रकारचे घेऊ शकतो. एक असतो साधा अपूर्णांक, एक काय असतो? साधा अपूर्णांक. या व्यवहारी अपूर्णांकामध्येच एक काय असतो? साधा अपूर्णांक आणि दुसरा असतो मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक, ठीक आहे. आता हे दोन्ही कशा प्रकारचे आहेत आपण थोडक्यात समजून घेऊ आता, ठीक आहे. आपण नंतर बघणार आहे दशांश अपूर्णांक, ठीक आहे. आपण फक्त काय बघू लागलो आता? व्यवहारी अपूर्णांक, ठीक आहे. तर हे आपण थोड्या वेळानं बघू, ठीक आहे. दशांश अपूर्णांक अगोदर काय बघू आपण? व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये एक साधा अपूर्णांक असतो आणि एक मिश्र अपूर्णांक असतो. आता साधा अपूर्णांक म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ 2/3 याच्यात बघा बरं तुम्हाला काय वाटतं, तर 2 हा पूर्णांक आहे, 3 सुद्धा पूर्णांक आहे, म्हणजे पूर्णांक भागिले पूर्णांक. पूर्णांक भागिले पूर्णांक म्हणजे काय? साधा अपूर्णांक. पण या छेदामध्ये 0 नसतो, छेदामध्ये 0 नसतो. अपूर्णांक कसा तयार झाला? पूर्णांक भागिले पूर्णांक. हा काय झाला? अपूर्णांक. हा काय असतो? साधा अपूर्णांक, ठीक आहे. तुम्ही असं पण घेऊ शकता -4/5, ठीक आहे. किंवा असं घेऊ शकतो आपण 17/19. हे सगळे काय आहेत? अपूर्णांक आहे, पण कसे आहे? साधा अपूर्णांक आहे. आता मिश्र अपूर्णांक काय असतं? मिश्र म्हणजे काय? हे जे अपूर्णांक असतात याच्या पुढे ना एक समजा असं आहे 4/1/3 हा असतो मिश्र अपूर्णांक. म्हणजे कसा की याच्यात अपूर्णांक पण असतो आणि पूर्णांक पण असतो. पूर्णांक आणि अपूर्णांक यापासून तयार झालेला काय असतो? मिश्र अपूर्णांक. दोन्हीमध्ये फरक आहे का बघा बरं? आहे ना. याच्या पुढे अंक आहे का? नाही आहे. असतो पण एक असतो. याच्या पुढे 4 आहे का? अशी पूर्णांक आहे का? नाही आहे. जर अशी पुढे 4 संख्या आणि पुढं असं जर अपूर्णांक असेल तर आपण याला काय म्हणतो? मिश्र अपूर्णांक, ठीक आहे. आणखीन एखादं उदाहरण घेऊ आपण. सपोज -2 इथं घेऊ आपण 13/19. हा पण काय आहे? मिश्र अपूर्णांक आहे. अशा आपण किती उदाहरणं घेऊ शकतो. यात फक्त काय ध्यानात ठेवायचं? पूर्णांक आणि अपूर्णांक यांचा मिळून जो तयार होतो तो असतो मिश्र अपूर्णांक. आणि साधा अपूर्णांक कसा असतो? त्यात फक्त पूर्णांक भागिले पूर्णांक असतो. हा असतो साधा अपूर्णांक, ठीक आहे. आता काय करू आपण? साधा अपूर्णांकाचं मिश्र कसं करायचं आणि मिश्र अपूर्णांकाचा साधा अपूर्णांक कसा करायचा त्याची आपण उदाहरणं घेऊ, ठीक आहे. आता हे बघू आपण काय म्हणतात बघा. ते असं म्हणणं आहे की 19 हा क्वेश्चन आहे. 19/4 या साधा अपूर्णांक आहे. कोणता आहे हा? साधा. याच्या पुढे संख्या आहे का? नाही. याच्या पुढे कुठं असेल 3, 4, 8 असं काय आहे का? हा काय? साधा अपूर्णांक आहे. त्या साध्या अपूर्णांकाला आपल्याला काय करायचं आहे? मिश्र अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे आपल्याला मिश्र अपूर्णांकात त्याचं रूपांतर करायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. कशी बघा आता. याने काय करायचं? फक्त याला भाग द्यायचा. मला सांगा त्याला आपल्याला रूपांतर करायचं कशामध्ये? मिश्र अपूर्णांकात रूपांतर मी कसं करतो बघा. आता अगोदर 4 आहे. 4 भाग द्यायचा 19ला. 4च्या पाड्यामध्ये 19 येतात का? त्याच्या अलीकडचे, ठीक आहे. किती येईल? 4 चोक 16. किती येईल? 4 चोक 16. किती उरले? 17, 18, 19 म्हणजे उरले 3. उरले किती? 3. ती वरती लिहून घ्यायची. उरले किती? 3. जी बाकी उरली ना ती कुठे लिहायची? वरती लिहायची आणि खाली 4 जशाला तसे. याला काय म्हणतो आपण? हा होता साधा अपूर्णांक. त्याचा काय तयार झाला? मिश्र अपूर्णांक. म्हणजे कसं केलं आपण? डायरेक्ट याला भाग दिला. कसं? 4 चोक 16. उरले किती? बाकी किती उरली? 3. बाकी वर लिहायची आणि खाली 4ला 4. म्हणजे हा काय झाला? तुमचा मिश्र अपूर्णांक तयार झाला. असं तुम्ही कोणतंही करू शकता, ठीक आहे. समजा आपण आणखीन एखादं घेऊ. उदाहरणार्थ आपण घेऊ समजा 5/3. बघा आणखीन एखादं घेऊ आपण 5/3 घेऊ, ठीक आहे. 5/3 याला सॉल्व करू आपण. बघा बरं कसं येईल सांगा. 3 1 अगोदर 3 1 3. 3 1 3, ठीक आहे. आता पुढे किती उरले? इथं उरले 2 आणि भागिले 3ला भागिले 3 झालं. कसं केलं समजलं? 3 1 3 भाग दिला 1चा, ठीक आहे. नंतर किती उरले? 2. बाकी वर लिहिली आणि खाली 3ला 3. अशा प्रकारे आपण एका साध्या अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर करू शकतो, ठीक आहे. आता हे बघू आपण, ठीक आहे. हे कसं करायचं? आता याच्यामध्ये बघा उलटं करायचं आहे. आता 2 8 3 म्हणजे हे काय आहे? मिश्र अपूर्णांक आहे.
हा कोणता अपूर्णांक आहे? मिश्र अपूर्णांक. कारण पूर्णांक आणि अपूर्णांकापासून तयार झालेला काय असतो? मिश्र. या मिश्र अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करा. कशामध्ये रूपांतर करायचं? साध्या अपूर्णांकात. म्हणजे कसा? हा अंक पुढं आपल्याला नको आहे, म्हणजे 2 नाही घ्यायचे आपल्याला. तर आपण कसं काढून टाकायचं बघा. आता काय करायचं? या संख्येनं या संख्येला गुणायचं, म्हणजे 3 न 2ला गुणायचं, म्हणजे किती होईल? 3 दोन्ही 6. आणि या 6 मध्ये काय करायचं? अंश मिळवायचा. अंश काय करायचा? मिळवायचा, म्हणजे प्लस करायचा आहे बघा. 3 दोन्ही 6, 6 आणि 8 किती? 14. बघा आता 3 दोन्ही किती? 6, 3 दोन्ही 6, 6 आणि हा वरचा अंश त्याच्यामध्ये ॲड करायचा. 3 दोन्ही 6, 6 आणि 8 किती? 14, 6 आणि 8 14, आणि भागिले 3ला भागिले 3. अशा प्रकारे आपण काय केलं? या मिश्र अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरं एखादं उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. याचं आणखी एक उदाहरण घेऊ असंच. ठीक आहे. इथं घेऊ आपण 3. ठीक आहे. वरती घेऊ आपण 5 आणि खाली घेऊ आपण 2. याला काय करायचं? आपला हा कोणता आहे? ऑलरेडी मिश्र आहे. याला कशात रूपांतर करायचं आहे आपल्याला? याला करायचं साध्या अपूर्णांकात. कसं बघा आता? बेत्रिक 6, 6 आणि 5 कळत आहे? याचा आणि याचा गुणाकार, आणि त्यात काय मिळवायचा? अंश मिळवायचा. बेत्रिक 6, 6 आणि 5 11. बेत्रिक 6, 6 आणि 5 11, आणि भागिले 2ला भागिले 2. अशा प्रकारे काय झालं? हे मिश्र अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर झालं. सममूल्य अपूर्णांक काय बघायचं आता? सममूल्य अपूर्णांक काय असतं? सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्याच्या नावावरूनच कळतं आपल्याला. सममूल्य अपूर्णांक, सम म्हणजे सारखा, हे काय इथं? सम म्हणजे सारखा, आणि मूल्य म्हणजे किंमत. त्याची किंमत सारखी असती त्याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक. म्हणजे आपण 2 अपूर्णांक कोणते जर घेतले, कोणते आपण 2 अपूर्णांक घेतले, त्याची किंमत कशी आली पाहिजे? सारखी आली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? सममूल्य अपूर्णांक. आता आपण उदाहरण घेऊन समजू. आता काय करू आपण? याचं एक उदाहरण घेऊ, म्हणजे आपलं काय होईल समजेल. ठीक आहे. आता 8/6चा सममूल्य अपूर्णांक कोणता? सममूल्य अपूर्णांक कोणता? ज्याची किंमत सारखी आहे असा अपूर्णांक कोणता? 8/6चा सममूल्य अपूर्णांक कोणता? 4 पर्याय आपल्याकडं, 1 2 3 आणि 4. ह्या 4 पर्यायापैकी कोणता सममूल्य अपूर्णांक याचा आहे? 8/6चा सममूल्य अपूर्णांक कोणता? आपण प्रत्येकाला भाग देऊन बघू. आधी याला भाग देऊ आपण, आणि याला पण भाग देऊ. किती होईल? बाकी 3 जाईल 2ने. बे 1 बे, बे 2 4. याला भाग देऊ. बे 1 बे, किती उरणार? 1 उरला. 1वर 0 10, बे 5 10. पहा बरं. आणि याला पण भाग देऊन घेऊ. बे 4 8 आणि बेत्रिक 6, म्हणजे काय आलं? 4/3. आता याच्यापैकी कोणाचं उत्तर 4/3 येतं? सममूल्य म्हणजे काय? याचं की मूल्य किती आलं याचं? 4/3. आपण याला भाग दिला, याचं मूल्य किती आलं? 4/3. किंवा भाग जात नसेल तर नाही द्यायचा, भाग जात नसेल तर नाही द्यायचा, तसंच ठेवायचं. ती त्याच्यासारखीच किंमत कोणती आहे ती ते बघायची. ठीक आहे. चला आपण बघू, याला भाग देऊ. 4 आपण भाग किती दिला? 2ने. बे 4 8 आणि बेत्रिक 6. याला पण भाग दिला आपण 2. चला याला भाग देऊ आपण. किती ना? 2 देऊ शकतो आपण, 4 देऊ शकतो आपण, 4 देऊ. 4 4 16 आणि 4 त्रिक 12. म्हणजे बघा बरं, 4/3 आणि 4/3 मूल्य समान आहे का? आहे. 4/3 आणि 4/3 सारखा आहे, म्हणजे उत्तर नंबर 2 हा काय आहे? याचा सममूल्य अपूर्णांक आहे. याला वाटलं सॉल्व करा. ठीक आहे. समजा याला आपण 2 सॉल्व केलं. ठीक आहे. बे 8 16. ठीक आहे. बे 9 18. याला भाग देऊ आपण. याला 4 देऊ मोठ्या संख्येने डायरेक्ट. मोठ्या संख्येने भाग का देत असतो आपण? संख्या लवकर लहान होते. 4 भाग देऊ. 4 10 40. ठीक आहे. आणि इथं 4 त्रिक 12. बघा बरं, मूल्य कोणाचं समान आहे याच्यापैकी? 4पैकी मूल्य कोणाचं समान आहे? 10/3 याच्या सारखे आहे का? 4/3 नाही आहे. 8/9 नाही. 12/15 नाही. आणि 4/3 4/3, म्हणजे यांचं मूल्य कसं आहे? समान आहे. कोणाचं? दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे त्याचं मूल्य कसं आहे? या अपूर्णांकाच्या समान आहे. म्हणून याचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? 16/12 आहे. उत्तर नंबर 2. मग याचं उत्तर किती आहे? उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं? 16/12. आपण आत्ता अगोदर काय बघितला? व्यवहार्य अपूर्णांक. आता 2 नंबर काय बघणार आपण? दशांश अपूर्णांक. ठीक आहे. आता दशांश म्हणजे काय असतं बघा. आता जर समजा आपण घेतलं 4.83. ठीक आहे. आपण त्याला पॉईंट म्हणतो किंवा दशांश म्हणतो. ठीक आहे. आता हे आहे 4.83. ठीक आहे. 4.83. ठीक आहे. हा जो दशांश असतो का, हा चिन्ह आपण ज्याला पॉईंट म्हणतो, ज्याला आपण पॉईंट म्हणतो त्यालाच काय म्हणतात? दशांश मराठीमध्ये. ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे दशांश आहे, तर हा दशांश यालासुद्धा आपण अपूर्णांक म्हणतो, आणि जो अंशात आणि छेदामध्ये असतो त्यालासुद्धा आपण अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. पण तो व्यवहार्य अपूर्णांक. आणि हा कोणता आहे? दशांश अपूर्णांक. म्हणजे याच्यामध्ये दशांश असतो. म्हणजे 0.01
हा पण काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. आता दशांश अपूर्णांकाचं काय आपण नियम बघून घेऊ. नियम कसे बघा. समजा आता आपण जर घेतलं 4.8 असं आहे 4.8, ठीक आहे. जर मी काय केलं माहिती आहे का, 4.8ला जर असेल 4.80 तर चुकेल का माझं? हे आणि हे एकच आहे असं मी म्हणतो, कारण का पॉईंटच्या नंतर जी संख्या आहे, पॉईंटच्या नंतर जी संख्या आहे त्या संख्येच्या समोर तुम्ही किती जरी झिरो वाढवले, समजा आणखी मी असं लिहिलं 4.800 तर काही फरक पडतो का? नाही फरक पडत. मी आणखीनही झिरो वाढवला 4.8000 तरी काही फरक पडत नाही, कारण पॉईंटच्या नंतर संख्या महत्त्वाची आहे आणि संख्येच्या नंतर झिरो महत्त्वाचा नाही आहे, ठीक आहे. पॉईंटच्या नंतर संख्या महत्त्वाची आहे आणि त्या संख्येच्या नंतर झिरो असेल तर त्याला किंमत नसते. म्हणजे 4.8 लिहिलं, 4.80 लिहिलं तर ते सारखंच असतं, 4.800 लिहिलं तरी सारखं असतं, 4.8000 ह्याची सगळ्याची किंमत कशी आहे, सारखी आहे. आता दुसरी गोष्ट बघू आपण. आता हा 4.8 आहे, ठीक आहे. याच्या जर मी अगोदर झिरो दिला तर काही फरक पडतो का? 4.8च्या जर मी अगोदर झिरो दिला, समजा असं लिहिलं 4.8 काही फरक पडतो का? काही फरक नाही पडत. हे नाही कसं सेम आहे, कारण का कोणत्याही संख्येच्या समोर जर झिरो दिला तर काही फरक पडत नाही. आता 1 आहे समजा, आपण 1ला 0 1 लिहित नाही का? आपण 1ला कसं लिहितो 0 1, तसं आपण 2ला काय म्हणतो 0 2, ठीक आहे. असं आपण कोणत्याही अंकाच्या समोर जर झिरो दिला तर त्याला किंमत नसती. त्याच्यामुळे हे दोघं कसे आहे, सेम आहे. जर तुम्ही याच्या पुढे झिरो दिला तर, जर मी असं केलं तर 0 0 4.8 तर हे सुद्धा सेम आहे. हे तिघंसुद्धा सेम आहे, कारण का ही किंमत बदलत नाही. जर समोर झिरो घेतला तर, याच्या समोर 2 झिरो जरी घेतले तर किंमत बदलत नाही, सेम असते, ठीक आहे. आता हे बघितलं आपण दशांशाबद्दल, ठीक आहे. आता हे बघितलं दशांशाबद्दल. आता दशांश कसा सरकत असतो बघू आपण. दशांश नेमकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा जातो ते आपण बघू. आता समजा उदाहरणार्थ असं आहे की 4.7 आहे, ठीक आहे. आणि काय झालं, खाली समजायचं आहे, सपोज आपण घेऊ 10. किती आहे 10. तर आता मला काय करायचं, 0 कट करायचं आहे. काय करायचं, 0 कट करायचा. जर हा बघा, जर हा 0 कट झाला, हा जर 0 कट झाला तर पॉईंट कुणीकडे सरकत असतो, 4.47 होणार आहे. म्हणजे पॉईंट इकडं सरकला. हा 0 जर कटला समजा, ठीक आहे. खाली आपण फक्त 1 घेतला, आता 0 घेतला का नाही, 0 निघून गेला, ठीक आहे. 0 आपण कॅन्सल केला. 0 जर कॅन्सल केला तर पॉईंट कुणीकडे सरकतो, इकडं सरकतो. पॉईंट कुणीकडे सरकतो, इकडं सरकतो. या साईडला सरकणार पॉईंट, ठीक आहे. म्हणजे संख्या काय होणार, कमी होणार, ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल बघा इकडं की पॉईंट हा इकडं सरकला, मग हा 0 कुठून आला? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की संख्येच्या समोर किती आपण 0 घेऊ शकतो. संख्येच्या समोर आपण किती 0 घेऊ शकतो, त्याच्या पुढे काही नसतं, म्हणजे 0 आहे. आपण किती जर 0 घेतलं तर काही फरक पडत नाही. म्हणून पॉईंट इथं होता, कुणीकडे सरकला, या साईडला सरकला, ठीक आहे. हे जर असं असेल तर समजा 4.7 हे असंच आहे आणि खाली 100 असेल तर काय होईल, पॉईंट 2 सरकणार. पॉईंट किती सरकणार, 2. म्हणजे काय होणार, हे 47ला 47 तसेच, ठीक आहे. आता पॉईंट इथं आहे, पॉईंट कुठे येत आहे, याच्या अलीकडे काही नाही म्हणजे 0 आहे, याच्या अलीकडे काही नाही म्हणजे 0 आहे, ठीक आहे. समजा हे बघा, हे 47, ठीक आहे. याच्या पुढे 0 0, आपण 2 0 घेतले, काही फरक पडेल का नाही. पॉईंट बघा, 2 0 जर कटले, 2 0 कटले समजा, तर काय होणार, पॉईंट 2 इकडे सरकणार. म्हणजे बघा पॉईंट इथं होता, तो इथून इथं, इथून इथं, म्हणजे पॉईंट इथं येणार. याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतो. बघा पॉईंट कितीनं सरकला, पॉईंट इथं होता 7च्या अलीकडं, पॉईंट 2 सरकला, कारण का 2 0 कॅन्सल झाले. मग असंच जर समजा 3 0 कॅन्सल झाले तर पॉईंट 3 सरकणार. अशा प्रकारे तुम्ही पॉईंट सरकू शकता जर खालचा 0 कॅन्सल झाला तर, ठीक आहे. आता हेच जर 100 गुणाकारात आले तर, समजा असं असेल तर 4.7 गुणिले जर 10 आलं तर काय होत असतं, मग पॉईंट उजव्या साईडला सरकत असतो. आता पॉईंट कुणीकडे सरकला होता, डाव्या साईडला. कशामुळं, कारण 0 कुठं होते, भागाकारात होते. 0 जेव्हा भागाकारातले कॅन्सल होतात, 0 जेव्हा भागाकारातला 1 0 कॅन्सल झाला तो पॉईंट काय होतो, 1 डाव्या साईडला सरकतो. पॉईंट कुणीकडे सरकला, डाव्या साईडला सरकला 1. हा 0 कुठून आला, याच्या अलीकडे 0 असतात, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. पॉईंट 2 0 कॅन्सल झाले तर पॉईंट कितीनं सरकला, हे बघा पॉईंट इथं होता, कुठं होता, 4 आणि 7च्या मध्ये, 4 आणि 7च्या मध्ये होता, ठीक आहे. 2 0 कटले तर पॉईंट कितीनं सरकला, 1 आणि 2 सरकला, कुणीकडं, डाव्या साईडला. जेव्हा 0 खालचे कॅन्सल होतात छेदामधले तर पॉईंट कुणीकडे सरकतो, डाव्या साईडला. हे भागाकारात न येता, हे 10 जर भागाकारात न येता गुणाकारात कधी आले तर काय होतं, पॉईंट हा उजव्या साईडला सरकतो. म्हणजे याचं उत्तर किती येणार, 47 पॉईंट पुढं द्यायची गरज नाही. कारण का तुम्ही 47चा पॉईंट जर इकडे सरकवला, पॉईंट इथं येईल, पॉईंट कुठे येईल,
पॉईंट उजव्या साईडला सरकणार आता. गुणाकारात 10 म्हणजे पॉईंट 1 न सरकणार. किती ना 1 न सरकला पुढे. आता त्याच्यापुढे काही नसतं म्हणजे 0 असतं. 0 लिहा नका लिहू काही फरक पडत नाही. तुम्ही किती 0 घेतले पॉईंटच्या नंतर त्याला किंमत आहे का नाही. म्हणजे 47.0 म्हणजेच काय फक्त 47. ठीक आहे. आता हे जर असं असेल बघा 4.7 आहे गुणिले जर 100 असेल तर 100. आता काय होईल बघा बरं. आता काय होईल अगोदर लिहून घ्यायचे बघा 47. ठीक आहे. ठीक आहे 47 लिहून घेतले आपण. आता बघा 47वर पॉईंट कुठं होता इथं होता. पॉईंट कुठं होता 4 आणि 7च्या मध्ये होता. तो कितीनं सरकणार 2 0 म्हणल्यावर पॉईंट कितीनं सरकणार 2 न. ठीक आहे. पॉईंट इथून काय झाला इथं आला इथं. याच्या पुढं काय असतं याच्यापुढं काही नसतं म्हणजे 0 असतं. ठीक आहे. मग पॉईंट येणार इथं. पॉईंट कोण येणार इथं. ठीक आहे. आणि पलीकडे काही नसतं म्हणजे 0 असतो. या 0ला किंमत आहे का या पुढच्या 0ला किंमत नाही आहे. म्हणजे पॉईंट नंतर 0ला किंमत नाही म्हणून पॉईंट आपल्याला द्यायची गरजच नाही. ठीक आहे. म्हणजे हे 4.7 होते. पॉईंट इथं होता. पॉईंट इथून कुठे गेला इथं गेला. पॉईंट इथून निघाला असा आणि कुठे गेला इथं गेला. ठीक आहे. आता इथं गेला याच्या पुढे 0 0 आहे त्यामुळे आपण हा पॉईंट देत नसतो. ठीक आहे. आता हेच तुम्हाला समजा हे 0 न देताचं उदाहरण सांगतोय बघा. आता समजा असं असेल 3.781 गुणिले 100. आता बघू आपण म्हणजे आता तुम्हाला आणखीन कळेल. हे 0 0 म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल ना. आता हे बघू आपण 3.781. ठीक आहे असं आहे. याला 100 न गुणायचं. आता पॉईंट कुठं होता 3 पॉईंट इथं होता. कुठं पॉईंट 3 आणि 7च्या मध्ये होता. तो कितीनं सरकणार 2 न. 2 0 आहे म्हणल्यावर पॉईंट कितीनं सरकणार उजव्या साईडला सरकणार. कितीनं 2 न. म्हणजे 2 3 नंतर 7 8 आणि पॉईंट येणार इथं. कळलं का. म्हणजे पॉईंट इथून निघाला आणि 2 ने पुढे सरकला म्हणजे 8च्या नंतर. कळतंय. तसं इथं काय झालं 4.7च्या नंतर सुद्धा 2 न सरकला पण इथं पुढं काही नसतो म्हणजे 0 असतो म्हणून पॉईंट काय झाला इथून निघाला आणि इथं गेला. इथं पॉईंट काही नसतं म्हणजे पॉईंट असतो आणि त्यानंतर 0 0 असतात म्हणून ते पॉईंट घ्यायची गरज नसती. ठीक आहे. जसं एखाद्या वेळेस नाही का समजा एखाद्या किंमत असते बघा 30 रुपये किंमत असती त्याच्यापुढे 2 0 असतात. 30 रुपये किंमत कधी असली एखाद्या प्रोडक्टची त्याच्यापुढे 2 0 असतात. त्याला किंमत असते का 0ला त्या नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तसंच इथं पण किंमत पॉईंट असतो आणि 0सुद्धा असतो. तर कळलं सगळ्यांनाही. जेव्हा भागाकार दिला तर पॉईंट डाव्या साईडला सरकतो आणि जेव्हा गुणाकार केला तेव्हा पॉईंट उजव्या साईडला सरकतो. पॉईंट का सरकवायचा 1 0 असला तर एक पदानं सरकवायचा. 2 0 असले तर 2 न सरकवायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकामध्ये पॉईंट पुढे नेत असतो. ठीक. दशांश अपूर्णांकाचे प्रकार बघू. नेमकं दशांश अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणते. ठीक आहे. तर दशांश अपूर्णांकामध्ये पहिला प्रकार बघू आपण. तो असतो अखंडित. काय असतो अखंडित म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आवर्ती. काय म्हणतो आवर्ती अपूर्णांक. ठीक आहे. आवर्ती अपूर्णांक असं फक्त म्हणतो आपण. ठीक आहे. दशांश अपूर्णांकामध्ये 2 प्रकार पडतात. एक असतो खंडित आणि दुसरा काय असतो खंडित. ठीक आहे. अखंडित आणि दुसरा असतो खंडित. दुसरा काय असतो खंडित. त्यालाच आपण काय म्हणतो अनावर्ती. ठीक आहे. तुम्ही त्याला अनावर्ती असं म्हणू शकता समजण्यासाठी. ठीक आहे. अनावर्ती अपूर्णांक किंवा मग त्याला खंडित अपूर्णांक असे आपण म्हणू शकतो. आता या 2 अपूर्णांकातला फरक कसा आहे. दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार घेऊ आपण अखंडित आणि खंडित. ठीक आहे. अखंडित म्हणजे आवर्ती. या आवर्तीचा अर्थ काय असतो बरं. आवर्ती म्हणजे अनंत. आवर्ती म्हणजे काय अनंत आणि अखंडित म्हणजे कधीही खंड न पडलेला. म्हणजे खंडच पडत नाही म्हणजे कसं असणार ते अनंतपर्यंत असणार आहे. आपण उदाहरण घेऊयाचं आहे बघा. 2 पॉईंट समजा असं घेतलं आपण 2.44444 असं भरपूर वेळेस असलं कुठपर्यंत असं अनंतपर्यंत असलं आपण याला काय म्हणतो आवर्ती. याला तुम्ही असं लिहू शकता 2.4च्या वरती रेष मारायची. याचा अर्थ काय होतो की 4 कार कसे अनंतपर्यंत आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण आवर्ती. अशी रेष केली. ठीक आहे. आता हे जर असं असेल तर आता समजा असं आलं 4 पॉईंट. ठीक आहे. पुढे आलं समजा 84 असं जायला लागलं पुढं तर आपण याला कसं लिहू शकतो 4.84च्या वरती अशी रेष मारणार आपण. म्हणजे काय 84 असंच पुढे येणार आहे. पुढपर्यंत असं अनंतपर्यंत आहे. अखंडित आहे. यालाच आपण काय म्हणतो आवर्ती म्हणतो म्हणजेच अनंतपर्यंत आहे. समजलं अखंडित आणि आवर्ती अपूर्णांक. चला आता बघू आपण खंडित म्हणजेच अनावर्ती अपूर्णांक. आता खंडित म्हणजे काय तो अपूर्णांक कुठेतरी थांबलेला आहे. तो असा अनंत आहे का असा अनंत नाही आहे. तो कसा आहे कुठेतरी थांबलेला आहे. जसं आपण घेऊ समजा 4.8 पुढे बघा बरं. पुढे घेतला का मी आणखीन असा भरपूर पुढे घेतला का नाही इथं थांबवला. मी आणखीन असं घेतलं समजा 3.8432 हा सुद्धा खंडित अपूर्णांक आहे. म्हणजे कुठं जर थांबला आहे तर आवर्ती आहे का नाही आहे अनावर्ती म्हणजे पुढं अंक डबल आलेला आहे का नाही. तुम्ही किती घ्या समजा 4.84 आणि इथं घेऊ आपण समजा 42
ठीक आहे. हा सुद्धा काय आहे, खंडित आहे, म्हणजे कुठेतरी संपलेला आहे. याला खंडित अपूर्णांक म्हणतात. आणि अखंडित म्हणजेच कसा, जो कधीही संपलेला नसतो, म्हणजे तो आवर्ती असतो. ठीक आहे. हे आणि हे कसं आहे, एकच आहे. तर हे झाले दशांश अपूर्णांकाचे प्रकार. ठीक आहे. आता आपण काय बघू माहिती आहे, आता आपण काय करू, दशांश अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक जो आहे त्या दशांश अपूर्णांकाची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा होतो ते आता बघू. ठीक आहे. सगळ्यात अगोदर बेरीज कशी करायची. बेरीज करताना काय करायचं, पहिला अंक जो आहे तो जशाला तसा लिहून घ्यायचा 4.8. जो दुसरा अंक याच्या खाली लिहायचा आपल्याला बेरीज करायसाठी, याच्या खाली लिहायचं आहे, तर काय करायचं, पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊन टाकायचा. पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊन टाकायचा आणि पॉईंटच्या इकडची संख्या लिहून टाकायची आणि पॉईंटची इकडची संख्या सुद्धा लिहून टाकायची. आता पॉईंटच्या इकडे किती 43 आहे. 43 मधले 4 कुठे येईल, 8च्या खाली, आणि 3ला जागा नाही म्हणून 3 असं साईडला येणार, 3 इकडं साईडला येणार, 4ला 4 आणि 3ला 3. पॉईंटची ही साईड आपण लिहून घेतली. आता पॉईंटच्या या साईडच्या लिहून घेऊ आपण. पॉईंटच्या या साईडला किती आहे, 2 आणि 3 कुठे येणार, थोडं बाजूला येणार, कारण का 4च्या इकडे अंक नाही आहे म्हणून 3 बाजूला येणार. बघा बरं, आपण बरोबर लिहिलं का, तर 4.8 केलं, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, इकडचे 43 इकडे लिहिले आणि इकडून किती 32 आहे ते इकडून लिहिले. ठीक आहे. याची काय करायची आपल्याला, याची करायची आपल्याला बेरीज. काय करायची, बेरीज. आता याची बेरीज करताना काय करायचं, बेरीज करताना सगळ्यात महत्त्वाचं की आता इथं अंक नाही आहे, मग इथं घेऊ शकतो आपण 0. कारण का, मी तुम्हाला अगोदर सांगितलं संख्येच्या अगोदरच्या 0ला महत्त्व नसतं. इथं पण अंक आहे का नाही आहे, इथं पण किती घेणार मी 0. कारण का, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पॉईंटच्या नंतर संख्या असते, पॉईंटच्या तर संख्या असते, पण संख्येच्या नंतरच्या 0ला महत्त्व नसतं. तुम्ही किती 0 पुढे घेऊ शकता. आता करायची याची बेरीज. ठीक आहे. 0 आणि 3 किती 3. ठीक आहे. 8 आणि 4 किती होतील, 8 आणि 4 12, 12ला 2, हाचा आला 1. ठीक आहे. आणि हा पॉईंटला पॉईंट जशाला तसा येणार आहे, पॉईंटला पॉईंट जशाला तसा. 4 आणि 1 किती होईल 5, 5 आणि 2 किती होईल 7, आणि 3 आणि 0 किती 3. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 37.23 हे काय याचं उत्तर आहे. 4.80 आणि 32.43. ठीक आहे. याची बेरीज किती झाली, 37.23 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. एकच ध्यान ठेवायचं, बेरीज आणि वजाबाकीमध्ये पॉईंटच्या ठिकाणीच पॉईंट येत असतो. बेरीज आणि वजाबाकीमध्ये पॉईंटच्या खालीच पॉईंट येत असतो, पण गुणाकार आणि भागाकारामध्ये पद्धत वेगळी असते. ठीक आहे. चला बघू आता वजाबाकी. ठीक आहे. आता वजाबाकी पण अशीच करायची, 84.98 अगोदर लिहून घ्यायचे. ठीक आहे. याची वजाबाकी करताना काय करायचं, इकडं पण तोच करायचं, पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा. पॉईंटच्या खाली काय करायचा, पॉईंट घ्यायचा. पॉईंटच्या या साईडला कोणकोणते अंक आहे, 8. 8 कुठे येणार, 9च्या खाली. 3 कुठे येणार, 8च्या खाली. आणि 1ला जागा आहे का नाही आहे, त्याला साईडला घेतलं आपण. ठीक आहे. पॉईंटच्या अलीकडे किती आहे, 4. 4च्या खाली कुठे येणार, 4 येणार. ठीक आहे. आता याची काय करायची आपल्याला वजाबाकी. कळलं कसं केलं, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, संख्या अगोदर लिहून घेतली, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, पॉईंटच्या नंतर 3 अंक होते, आपण 3 अंक लिहून घेतले. याला वरती जागा नव्हती, याला थोडं साईडला घेतलं. ठीक आहे. आणि पॉईंटच्या अलीकडे 4 होते, तर पॉईंटच्या अलीकडे 4 घेतले. ठीक आहे. आता याची करायची वजाबाकी. आता अगोदर इथं अंक आहे का नाही आहे, तर मी इथं 0 घेऊ शकतो, कारण का पॉईंटच्या नंतर अंकाला महत्त्व आहे, 0ला महत्त्व नसतं. चला वजाबाकी करू. 0 मधून 1 जात नाही, एकूण एक हातचा घेतला, किती झाले 10. 10 मधून 1 गेला, किती उरले 9. इकडचा हातचा इकडे गेला, इथं किती राहिले 7. 7 मधून 3 गेले, तर किती उरले 4. आता 9 मधून हे 8 गेले, तर किती उरणार 1. हा पॉईंटला पॉईंट मी अगोदर सांगितलं, बेरीज आणि वजाबाकीमध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट येत असतो. आता 4 मधून 4 गेले, किती येणार 0. ठीक आहे. आणि हे 8 जशाला तसे, म्हणजे 80.149 काय आहे या वजाबाकीचं उत्तर आहे. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी अशा प्रकारे करतात. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. दशांश अपूर्णांकाचा काय बघायचा, आता गुणाकार. गुणाकार करताना पॉईंटच्या खाली पॉईंट येत नसतो, तुम्हाला पॉईंटच्या नंतरच्या संख्या मोजावं लागतात किती आहे. ठीक आहे. चला बघू आपण गुणाकार कसा करायचा. अगोदर गुणाकार मी कोणाकोणाचा करणार, 4.8चा आणि गुणिले किती 3.4 याचा करणार गुणाकार. मी गुणाकार करताना 3 संख्या घेतल्या, तुम्ही 2चा गुणाकारही करू शकता. आपण उदाहरण घेताना 2 संख्येचा गुणाकाराचं उदाहरणही घेतलं असतं, पण ते खूप सिंपल झालं असतं, म्हणून आपण काय केलं 3 संख्येचा गुणाकार घेतला. ठीक आहे. चला करू. 4 8 32, 32ला किती 2, हातचे आले किती 3, किती आले आजचे 3. 4 चौक 16, 16 आणि 3 16 आणि 3 किती 19. ओके. याचे केला आपण गुणाकार. आता पुढं प्लसला इथं प्लस. 3 8 24, 24ला 4, हातचे आले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 12 आणि 2 किती होतील 14. ठीक आहे. आता याची काय करायची आपल्याला बेरीज करायची. गुणाकार माहिती आहे सगळ्यांना, हा 2ला 2. ठीक आहे. हा 2ला 2, 9 आणि 4 किती 13, 13ला 3, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 किती 6. ठीक आहे. आणि हा 1 जशाला तसा. आता पॉईंट कुठं द्यायचा,
आता पॉईंट 1 नंतर होतं, 1 नंतर पॉईंट येईल का? नाही. पॉईंट कुठे येत असतो? पॉईंटच्या नंतरच्या संख्या मोजायच्या, पॉईंटच्या नंतरच्या संख्या मोजायच्या. आता या पॉईंटच्या पलीकडून किती संख्या आहे? 1. या पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत? 1. हा 1 आणि 1 झाले 2, म्हणजे 2 नंतर पॉईंट येणार. कळलं? मी काय सांगितलं समजलंय? पॉईंटच्या नंतर एक संख्या आणि पॉईंटच्या नंतर एक संख्या, म्हणजे पॉईंटच्या नंतर किती संख्या झाल्या? 2. म्हणून काय झालं? 2 नंतर पॉईंट, आणि पॉईंट त्या साईडनं मोजायचा. एकक स्थान हा असतो ना, एकक दशक इकडून मोजायचं आणि दुसऱ्या स्थानी देऊन टाकायचं. आता गुणाकार झाला का आपला? नाही, फक्त या दोघाचा गुणाकार केला आपण. आता कोण राहिलं? 12 पण 24 राहिलं ना. तर हे जे उत्तर आलं आपलं, हे जे उत्तर आलं 16 पॉईंट, ठीक आहे, किती आहे? 32, ठीक आहे, गुणिले कशाने गुणायचं याला? 12.24 ना आपल्याला काय करायचं आता? गुणायचं आहे. कारण गुणाकार तर बाकी आहे ना अजून. याला कशाने गुणावं लागेल? आता या दोघाचं उत्तर हे आलं, त्या उत्तराला कशाने गुणावं लागेल? 12.24 ना, म्हणजे काय होईल? आपला पूर्ण गुणाकार होऊन जाईल. चला गुणाकार करू आपण. 4 2 8, 4 3 12, 12ला 2, चला 1, 4 6 24, 24 आणि 1 25, ठीक आहे. हातच्याले किती? 2, 4 1 4, 4 आणि 2 किती? 6. चला आता किती गुणायचं? 2 न आपण घेऊ प्लस. हां, बे 2 4, बे 3 6, बे सकम 12ला 2, हातचाला 1, बे 1 बे, आणि हा 1 किती? 3, ठीक आहे. नेक्स्ट पुढं परत प्लस. हां, बे 2 4, ठीक आहे, बे 3 6, बे सकम 12ला 2, हातचाला 1, ठीक आहे, बे 1 बे, आणि हा 1 किती? 3, ठीक आहे. आता पुढं, आता मला वाटतं 1 आहे समोर, किती आहे? 1 ना गुणल्यावर उत्तर तेच येत असतं. 1 गुणिले 2 किती? 2, 1 गुणिले 3 3, 1 गुणिले 6 6, आणि 1 गुणिले 1 किती? 1च. याची काय करायची आपल्याला आता? बेरीज. आपण करू आता याची बेरीज करू. हां, 8ला कसे? 8 जशाल तसे. हा 2, 4 आणि 2 किती? 6. आता पुढं 5 आणि 6 11, 11 आणि 4 किती येईल? 15, 11 आणि 4 15, 15ला किती? 5, ठीक आहे. हाचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 2 किती? 17, 17ला 7, हाचाला 1, ठीक आहे. हा 3 आणि हा 1 किती? 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 किती होईल? 9, ठीक आहे. 6 आणि 3 परत 9, आणि हा 1ला 1, ठीक आहे. आता काय करायचं? पॉईंट मोजायचा, ठीक आहे. आता मोजू आपण पॉईंट. पॉईंट नंतर किती संख्या आहे? 2. पॉईंट नंतर किती संख्या आहे? 2. पॉईंट नंतर 2 संख्या, पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे किती संख्या झाल्या? या पॉईंटच्या नंतरच्या 2 संख्या आणि पॉईंटच्या नंतरच्या 2 संख्या, म्हणजे पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 संख्या. किती संख्या झाल्या? 1 2 3 4, म्हणजे पॉईंटच्या नंतर 4 संख्या आहे. तर या साईडनं, ठीक आहे, इकडून एकक दशक सुरू करायचं आणि किती वेळेस घ्यायचं? 4च्या नंतर पॉईंट घ्यायचा. बघा 1 2 3 आणि 4, पॉईंट कुठे येणार? 199.7568. हे काय याचं गुणाकाराचं उत्तर आहे, ठीक आहे. आता देऊ आपण भागाकार. आता भागाकार कसा असतो बघा. भागाकार करताना काय करायचं? तुम्हाला जर पॉईंट सरकवण्याची गरज पडली, जर पॉईंट उजव्या साईडला छेदामध्ये सरकवला तर अंशात पण सरकावा लागतो. अंशात जर उजव्या साईडला सरकला तर छेदामध्ये पण उजव्या साईडला सरकावा लागतो. जर आपण छेदामध्ये डाव्या साईडला पॉईंट सरकवला तर अंशामध्ये सुद्धा डाव्या साईडलाच पॉईंट सरकणार. मग तुम्ही म्हणसान की सर ते पॉईंट पलीकडे सरकत असतो ते कधी? मग 0 असल्यावर. 0 जेव्हा कॅन्सल होतो का तेव्हा पॉईंट पलीकडे सरकत असतो. इथं 0 कॅन्सल व्हायचा विषयच नाही, कारण हा 0 पॉईंट आहे, म्हणजे या 0ला किंमत नाही आहे. या 0ला किंमत नाही आहे कारण तो पॉईंटच्या अलीकडचा आहे, ठीक आहे. त्यामुळे 0 कॅन्सल होणार नाही इथं. तर इथं पॉईंट आहे, पॉईंट सरकावं लागेल. बघा याला काय करतो मी? 3 6 4 आणि 8 आहे, ठीक आहे. आता पॉईंट काय करतो? खाली पण सरकवतो, म्हणजे खाली फक्त 2 लिहितो. पॉईंट काय केला मी? पॉईंट 1 न सरकवला. पॉईंट इथं होता तो इथं सरकवला. मग इथं पण पॉईंट कुठं सरकणार? या 4 आणि 8च्या मध्ये येणार. कळलं? खालचा या पॉईंट 1 ना इकडे सरकवला, म्हणजे किती झालं ते? 0 2 आणि पॉईंट इथं आला. आता पॉईंटच्या नंतर महत्त्व आहे का? पॉईंटच्या नंतर काही नसतं, म्हणजे 0 असतो, त्याला किंमत नाही आहे. आणि 0 2 म्हणजे किती? फक्त 2, ठीक आहे. पॉईंट इकडं सरकवला 1 न, मग पॉईंट वरती पण किती सरकणार? 1 न. पॉईंट सरकला पलीकडे, ठीक आहे. आता याला द्यायचा भागाकार, ठीक आहे. भाग देऊ आपण याला. कसा येईल भाग? बे 1 बे, ठीक आहे. बे 1 बे किती उरलं इथं? बे 1 बे म्हणल्यावर किती उरला? 1. 1 6 किती? 16. 1 6 16. बे 8 16. नंतर बे 2 4. हा पॉईंटला पॉईंट, आणि इथं किती येईल? बे 4 8, ठीक आहे. म्हणजे किती आलं? 182.4. हा काय आहे? याचं उत्तर आहे. याचा पॉईंटला पॉईंट जिथं तिथं येत असतो.